नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. दोन राजकारणातील व्यक्ती बोललेले आहेत. आता महत्वाचे आहेत की नाही हे तुम्ही ठरवायचं. हे दोन व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि दुसऱ्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे. या दोघांच्याही विधानावर आपल्याला गांभीर्याने चर्चा करावी लागणार आहे. अर्थात यांची विधानं गंभीर घेण्यासारखी असतात का, हाच मोठा प्रश्न आहे. पण तरीही चर्चा करावी लागणार आहे. चर्चा यासाठी करावी लागणार आहे की या दोघांनीही जे काही बोलून ठेवलंय त्याबाबत लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणं आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 1, संजय राऊतांनी राहुल शेवाळेंच्या वरती वार केलाय. अर्थात राहुल शेवाळे हे शिवसेनेचे खासदार होते. ते आता बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि या राहुल शेवाळेंच्या बाबत बोलताना संजय राऊत आपली पातळी सोडतात, अगदीच पातळी सोडतात. म्हणजे राहुल शेवाळेंवरती विनयभंगाचा आरोप आहे, राहुल शेवाळेंच्या वरती महिला अत्याचाराचा आरोप आहे, असंही राऊत सांगून टाकतात. पण हे सांगताना राऊत आणखी एक गोष्ट बोलतात, ती फार महत्वाची आहे, ती तुम्ही ऐका. हे सीबीआयने सांगितलं तरीही ज्यांच्यावरती स्वतःवरच बलात्कारापासून विनयभंगापर्यंतचे आरोप आहेत अशा व्यक्तीनं, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होतं, अशा व्यक्तीनं आदित्य ठाकरे यांच्यावरती असे आरोप करणं म्हणजे जे फुटीर लोक आहेत ते किती खालच्या थराला गेले आहेत, ते किती वैफल्यग्रस्त आहेत हे स्पष्ट दिसतं. ऐकलं? पहिलं वाक्य आहे ज्यांच्यावरती विनयभंगाचे आरोप आहेत. दुसरं वाक्य आहे ज्यांच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत. आणि तिसरं वाक्य आहे जे शिवसेनेच्या ताटात जेवत होते. म्हणजे तुमच्या ताटात जेवत होते तेव्हा त्यांच्यावरती असलेले आरोप तुम्हाला मान्य होते. तुम्ही त्यांच्या मागे उभे होते, तुम्ही त्यांना वाचवत होते. आणि आता तुमच्या ताटातून उठून ते दुसऱ्याच्या ताटात जेवायला गेले तेव्हा मात्र हे आरोप तुम्हाला ठळकपणे दिसू लागले. बघा कशी गंमत आहे. म्हणजे माणूस आपल्या सोबत असेल तर तो पापी असला तरी चालतो, आणि आपल्यापासून दूर निघून गेला की मग मात्र त्याची पाप महापाप वाटू लागतात. इतके सिलेक्टिव्ह संजय राऊत झालेले आहेत. ते आधीपासूनच आहेत, त्यांचं ते दिसतं वारंवार. राहुल शेवाळेंचा इतका राग का आलाय संजय राऊतांना, तर त्याचं कारण आहे हा एयू कोण आहे आणि ह्या एयूचा खुलासा व्हावा अशी मागणी राहुल शेवाळे यांनी संसदेमध्ये केलेली आहे. मग संजय राऊतांचा तोल जाणारच की, एवढं तर बोललंच पाहिजे, कारण संजय राऊतांच्या वरती जबाबदारीच आहे. जे उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करेल त्याला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राऊत बोलतात. आणि राऊत बोलले की समोरचा माणूस जास्तच गोष्टी उघड करू लागतो. उद्धव ठाकरे परिवाराच्या अधिकाधिक गोष्टी बदनामीकारक जगाच्या समोर याव्यात, हा तर संजय राऊतांचा हेतू आहे आणि ते पूर्ण करतायत असंच काहीसं दिसतंय. राऊतांचंच एक ट्विट मला तुम्हाला दाखवायचं आहे. बघा ते ट्विट, ज्या ट्विटमध्ये नाशिकचे संपर्क प्रमुख असलेल्या भाऊ चौधरींची हकालपट्टी केल्याचं ट्विट राऊत करतायत. मुळात ही हकालपट्टी आहे का, हा माझा प्रश्न आहे. मुळातच ते भाऊ चौधरींनी स्वतः होऊन, म्हणजे सगळा त्यांचा उल्लेख भाऊ साहेब चौधरी करतात, संजय राऊत मात्र भाऊ चौधरी म्हणतात ना, म्हणजे इज्जत काढण्याचा प्रकार असतो तो. एखाद्याला साहेब लावायचं नाही, भाऊ चौधरीची हकालपट्टी केली आहे म्हणायचं, ही पद्धत असते. तर ते भाऊ चौधरीची हकालपट्टी आहे का, मुळात भाऊ चौधरींनीच स्वतः लाथ घालून निघून गेलेले आहेत. बरं, या भाऊ चौधरींच्या विषयी मला एक रंजक माहिती सांगायची. हे नाशिकचे संपर्क प्रमुख असले, जरी नाशिकचे संपर्क प्रमुख असले तरी ते मूळचे डोंबिवलीचे आहेत. तर डोंबिवली म्हणजे काय आहे, डोंबिवलीचं महत्व तुम्हाला माहित आहे. उद्धव ठाकरेंची सासूरवाडी डोंबिवली आहे, पाटणकरांचं गाव डोंबिवली आहे. उद्धव ठाकरेच्या सासूरवाडीतील माणसालाच पक्षातून हकलून लावण्याचं काम आणि कधी नव्हे ते जाहीर करण्याचं काम, मुळात
त्या उद्धव ठाकरेंच्या शिवबाठाचं मुखपत्र काय असेल तर ते सामना आहे. म्हणजे सामनात छापून टाकलं की संपलं काम, ते अधिकृत असतं. ज्या बातम्या पूर्वी सामनात छापून यायच्या त्या आता सामनाचे कार्यकारी संपादक ट्विट करून सांगू लागलेत. म्हणजे बघा, प्रवक्ते ट्विट करून सांगू लागलेत, त्यांच्या आदेशान्वये हे घडलंय सांगू लागलेत. म्हणजे डोंबिवलीतील माणसाला मुळात त्या भाऊ जे आहेत चौधरी, त्यांचे जरा ट्विटर अकाउंट तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की सातत्यानं भाऊ हे शिवसेनेचे निष्ठावान, शिवबाठाचे निष्ठावान म्हणून काम करत होते. त्यांच्या ट्विटरवर अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबतचा फोटो तुम्हाला दिसेल. उद्धव ठाकरे संजय राऊत सोबतचा फोटो तुम्हाला दिसेल. त्यांनी कितीतरी ट्विट संजय राऊतांचे रिट्विट केलेले आहेत. पण संजय राऊतांना हा बदला घ्यावा वाटला. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं मुख्य कारण फार रंजक आहे आणि ते असं आहे की नाशिकचा दौरा संजय राऊतांनी केला होता आणि या नाशिकच्या दौऱ्यानंतर लगेच नाशिकचे नगरसेवक शिवबाठातून उठले आणि शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात निघून गेले. राऊत जातील तिथे शिवसेनेला फटका मारतायत. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं शेवाळे आता पुन्हा अधिक चिडून बोलावे यासाठी शेवाळेंच्यावरती टीका, त्यांचे पर्सनल विषय काढून टीका. आता हे सगळं आपलं उघडं पडतंय म्हणल्यावर सगळं खापर भाऊ चौधरींच्या वरती मारून त्यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचं ट्विट पहिल्यांदा राऊत ट्विटरवरती करतात. हे सगळं सूत्रबद्ध आहे. राऊतांना आपल्यावरचं बालंट दुसऱ्यावर टाकायचं आहे. आता इथे कसं असतं मंडळी की जेव्हा माणसं दुसरी करतात तेव्हा ते पाप असतं. जसं तुम्हाला पहिल्यांदा शेवाळ्यांच्या विषयात सांगितलं. सुप्रिया सुळेंचंही असंच झालंय. सुप्रिया सुळे काय बोलल्यात? सुप्रिया सुळेंचं बोलणं असं आहे की महाराष्ट्रातलं राजकारण आता घाणेरडं झालेलं आहे, गलिच्छ झालेलं आहे, मी यावर बोलणार नाही. ताई, भानगड अशी आहे, ताई सुप्रिया सुळेची भानगड अशी आहे की जेव्हा तुमचे नेते काही घाणेरडं बोलतात तेव्हा राजकारण गलिच्छ झालेलं नसतं. पण जेव्हा बाळासाहेबांची शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष यातून कोणी काही बोलतं तेव्हा राजकारण गलिच्छ झालेलं असतं. मग ती व्यक्तिगत पातळीवरची टीका होते, मग ती खालच्या दर्जाची होते, ती घाणेरडी होते, त्याला आपण घाण म्हणू लागतो. हे सगळं आजवर चालत आलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वरती किंवा आदित्य ठाकरेंच्या वरती एयू कोण असं विचारलं की राजकारण घाणेरडं असतं. पण देवेंद्र फडणवीसांच्या वरती टीका केली की राजकारण स्वच्छ असतं. त्यांना टरबुजा म्हटलं की ती व्यक्तिगत किंवा व्यंगावरती टीका नसते. अमृता फडणवीसांच्या वरती टीका केली की ती व्यक्तिगत नसते आणि तेव्हा राजकारण घाणेरडं होत नसतं. राऊत जेव्हा आपल्या मुखातून फुलं बाहेर टाकू लागतात शब्दांची तेव्हा ते राजकारण घाणेरडं नसतं, ते व्यक्तिगत नसतं, ते गलिच्छ नसतं, ते स्वच्छ असतं. आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती किंवा शिवसेनेच्या नेत्यांवरती, शिवबाठाच्या नेत्यांवरती टीका झाली की ते राजकारण मात्र घाणेरड्या पातळीवरच असतं. सुप्रियाजी, तुम्हाला आठवतंय संजय राऊतांची एक 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 विधानं? हरामखोर आहे तो, चुतिया आहे तो, भडवा आहे तो. हे सगळं स्वच्छ राजकारणाचं प्रतीक आहे ना. म्हणजे असं प्रतिबिंब दिसतं लख स्वच्छ पाण्यामध्ये, प्रतिबिंब दिसावं इतकं स्वच्छ राजकारण संजय राऊत करत आलेत ना. सुप्रिया सुळेंचं ही स्वच्छता, ही गलिच्छता किंवा हे जे काही सगळं त्यांचं पॅरामीटर्स आहेत ना ते सिलेक्टिव्ह आहेत. त्यांना अशा स्वरूपामध्ये म्हणजे अगदी हे फार घाण चाललंय असं म्हणून मग त्याच्याकडे लक्ष बदलायचं आहे. काय आहे, जशी क्रिया असते ना तशी प्रतिक्रिया असते. जशा गोष्टी आपल्याकडून घडतात ना तसं त्याचं उत्तर मिळत असतं. बस सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी एवढंच लक्षात ठेवावं आणि उद्धव ठाकरेंनी किमान लक्ष द्यावं संजय राऊतांच्यावरती की त्यांच्या बोलण्यातून संकट अधिक वाढतायत. मी नेहमी म्हणतोय की शिवसेना संपविण्याचा डाव आहे आणि त्या डावातले दोन हे अस्त्र आहेत, एक संजय अस्त्र आणि एक सुषमा अस्त्र, जे उद्धव ठाकरेंच्या वरती चालवलं जातं आहे आणि ते तुमच्या विरोधकांच्याच जास्त चांगलं करतायत आणि शिवबाठाचं नुकसान करतायत. एवढं जरी उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं तर तो सुदिन म्हणावा लागेल. नमस्कार.